थंडीमुळे प्रियाच्या अंगावर काटा आला होता. ती स्वतःला हाताने मिठी मारून ऊब मिळवण्याच्या प्रयत्नात होती. अचानक रोहितने मागच्या सीटवरून एक जाड शाल काढली. प्रिया, खूप थंडी वाजते का, असं विचारत त्याने ती शाल हळुवारपणे तिच्या खांद्यावर टाकली. शाल टाकताना त्याच्या बोटांचा स्पर्श तिच्या मानेला झाला. तो स्पर्श खूप वेगळा होता. सध्या स्पर्शापेक्षा जास्त एक प्रकारची ओढ होती. प्रियाने त्याच्याकडे पाहिलं तर त्याचे डोळे तिच्यावर स्थिरावले होते. कल्याणच्या त्या धावपळीच्या आयुष्यातून 2 दिवस सुटका मिळणार होती. गावाकडे जायचं म्हणजे मनात एक वेगळाच उत्साह असतो. अमरच्या मुलीचा वाढदिवस होता. पूर्ण वाडा पाहुण्यांनी गजबजणार होता. प्रियाचे मिस्टर म्हणजे अमर ऑफिसच्या कामात अडकले होते. त्यामुळे त्यांनी धाकट्या भावाला म्हणजेच रोहितला प्रियासोबत पाठवले. रात्रीचे 2 वाजले होते. हायवे सोडून जेव्हा ते गावाच्या त्या कच्च्या वळणदार रस्त्याला लागले तेव्हा आजूबाजूला फक्त किर्र अंधार होता. अचानक गाडीच्या इंजनमधून एक जोरात खडाखड असा आवाज आला आणि गाडी जागीच थांबकली. अरे देवा, आता काय झालं, प्रिया घाबरून विचारू लागली. रोहितने 2-3दा चाबी फिरवली पण गाडी काही सुरू झाली नाही. तो खाली उतरला, बोनेट उघडून पाहिलं आणि हताश होऊन आत आला. प्रिया, इंजिनमध्ये काहीतरी बिघाड झाले. या वेळेला आसपास कोणी मेकॅनिक मिळणं अशक्य आहे. आपल्याला सकाळपर्यंत इथेच थांबावं लागेल. प्रियाच्या काळजाचा ठोका चुकला. आजूबाजूला दाट झाडी आणि शामशान शांतता होती. फोनला नेटवर्क नव्हतं. बाहेर कडाक्याची थंड पडली होती. त्यामुळे त्यांनी गाडीच्या काचावर करून आतच बसून राहिले. त्या छोट्याशा बंद जागेत आता फक्त ते दोघे होते. त्यांचा श्वास आणि बाहेरच्या वाऱ्याचा आवाज, दुसरं काहीच नव्हतं. प्रिया थरथरत होती. थंडीमुळे तिचे ओठ जरा निळे पडले होते आणि डोळ्यात हलकीशी ओलसर चमक होती. ती स्वतःशीच म्हणाली असावी, किती गार वारा आहे. पण तिचे हात जेव्हा तिला ऊब देऊ शकले नाहीत तेव्हा तिने रोहितकडे न बघता खिडकीबाहेर पाहिले. रोहितची नजर तिच्यावरून हटत नव्हती. त्याने मागच्या सीटवरून हात सोडत एक जाड गरम सुताची शाल काढली. मऊ विणलेल्या त्या शालीतून त्याच्या मनाची ऊब जणू बाहेर पडत होती. प्रिया, त्याने हलक्या हुरगळलेल्या आवाजात हाक मारली. बाहेर किती थंडी आहे, इतकी एकटी थरथर कशी? प्रियाने मान हलवली तरी बोलू शकली नाही. तोच रोहित हळूच पुढे सरकला आणि शाल तिच्या खांद्यावर टाकू लागला. ती शाल तिच्या गालाला लागताच गुलाबी स्पर्शासारखी हलकीशी घसरली. रोहितची बोटं तिच्या गळ्याच्या मागच्या बाजूला गेली. थंडगार वाऱ्यात त्या बोटांचा उबदार स्पर्श विजेसारखा तिच्या अंगावर धावला. ती भुरकन एकदम सरळ बसली. तिची पाठ सीटला लागली पण डोळे रोहितच्या डोळ्यात रुतले. रोहितने हात मागे घेतला नाही. उलट त्याची दोन्ही बोटं तिच्या गालावरून सरकत तिच्या हनुवटीला हलकेच स्पर्श करून गेली. थंडी नको, तू असशील तर पुरेशी ऊब आहे मला, त्याने अगदी हळू पण आत्मविश्वासाने सांगितले. डॅशबोर्डवरील पिवळसर दिव्याचा प्रकाश दोघांच्याही चेहऱ्यावर कोसळत होता. प्रियाचे हात अनावधपणाने रोहितच्या हाताला स्पर्श करत त्याला धरून बसले. त्या क्षणी थंड हवेचा वेग वाढला पण गाडीतल्या त्या दोघांना एक अदृश्य आग तापवत होती. रोहितने तिचा हात घट्ट पकडला आणि अगदी जवळ सरकत तिच्या कानाशी कुजबुजला. तुला अजून थंडी वाजते का? प्रियाने डोळे भरून त्याच्याकडे पाहिलं. तिची नजर रोहितच्या ओठावर गेली, थोडीशी खोलवर हरवली. गाडीतील शांतता दोघांच्या श्वासांनाही भरून गेली होती. मग ती म्हणाली, आता वाजत नाही, फक्त थोडीशी गारवा आहे. पण तुझ्या हातात आहे ना तो बरा करण्याची ऊब. प्रियाचा हात जेव्हा रोहितच्या हातात गेला तेव्हा तिच्या शरीरातून एक हुरहुर लाटेसारखी वर आली. ती बोलण्याचा प्रयत्न करू लागली पण रोहितने तिचा हात अधिक घट्ट पकडत तिच्या तळहातावर आपला अंगठा हलकेशा गोलाकार फिरवला. त्या स्पर्शाने तिचे सारे विचार शब्दापेक्षा भावनेमध्ये बदलून गेले. तुझा हात थंड आहे. रोहितचा आवाज कानाखाली उबदार श्वासासारखा घुमला. त्याने तिचा हात वर उचलून त्यावर हलकेच फुंकर घेतली. गाडीच्या बंद खिडकीवर धुके जमल्यासारखं प्रियाच्या डोळ्यासमोर सारं काही अस्पष्ट पण तिखट गोड झालं. तिच्या ओठावर हसू रेंगाळलं पण डोळ्यात पाणी आलं. रोहित,
तिने हळूच त्याचं नाव घेतलं. तिचा आवाज थरथरलेला होता. रोहितने तिच्याकडे पाहिलं. डॅशबोर्डच्या मंद पिवळ्या उजेडात तिच्यावर पडणारी सावली त्याच्यापर्यंत येऊन गेली होती. त्याने तिचा हात आपल्या गालाशी लावला. तिच्या बोटांनी त्याचा गाल हलकेच ओरबाडला. तो क्षण इतका जिवंत होता की वेळ थांबावीशी वाटली. प्रिया काही बोलेल तोच रोहितचा तिच्या अधिक जवळ आला. त्याचा गाल तिच्या गालाला लागत आला. थंडीतही दोन उबदार शरीरं एकमेकांना शोधत होती. त्याचा श्वास तिच्या मानेवर पडला आणि तिला आयुष्यात प्रथमच असं वाटलं की सुरक्षितता म्हणजे मोठ्या दारातल्या कुलपात नव्हे तर कुणाच्या हाताच्या घट्ट पकडीत असते. त्याने तिची हुनोटी हातात घेतली. त्याची नजर तिच्या डोळ्यात नाकावरून ओठापर्यंत विसावली. तुझ्याशिवाय मी कधीच इतका एकटा नव्हतो, पण तू माझ्याजवळ असून तू एवढी जवळ ये म्हणून मन ओरडतंय, तो म्हणाला. प्रियाची नजर त्याच्या ओंठावर गेली. ती हळूच पुढे झुकली. तो भेटीचा क्षण इतका सहज, इतका हळवा होता की जणू आभाळानेच त्यांच्यासाठी ही रात्र रचली होती. त्याचे ओठ तिच्या ओठांना मिळाले आणि जगातले सारं गाणं बंद झालं. फक्त दोन छोटे मोठे श्वास एकमेकांत हरवत होते. तो भेट काही सेकंदाची होती, पण त्यात त्यांची अनकही सारी वर्ष बोलली. रोहितने हळू हटत तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तुला किती दिवस थांबावं मी प्रिया, आज सोडणार नाही तुला, त्याने तिच्या डोळ्यात पाहत सांगितले. तसं ना तसं त्यांनी गप्पा मारल्या, पण प्रत्येक शब्दामागे स्पर्श, प्रत्येक स्पर्शामागे शब्द असा संवाद जुळत होता. गाडीतली जागा लहान होत गेली कारण त्यांना एकमेकांच्या अगदी शेजारीत राहायचं होतं. प्रियाने डोके रोहितच्या खांद्यावर, हात त्याच्या हातात गुंफला गेला होता. बाहेर कोहरा दाट होता, गारवा वाढत होता, पण गाडीतल्या त्या दोघांसाठी ती रात्र उभेचा अखेरचा सूर होती. रात्र सरली. पहाडचा किरण खिडकीतून आला तरी त्यांचे हात अजूनही एकमेकांत गुंफले होते. ते एकमेकांच्या नजरेत रात्र संपलेली नव्हती तर सुरूच होती. सकाळी जेव्हा सूर्याचा पहिला किरण काचेतून आत आला तेव्हा प्रियाची झोप उडाली. थोड्याच वेळात तिथून एक सायकल सवार जात होता. त्याने एक मेकॅनिकल बोलवून आणला. गाडी दुरुस्त झाली आणि ते पुन्हा गावाच्या दिशेने निघाले. पण आता त्यांच्यात एक गुप्त नातं विणलं गेलं होतं. गावी पोहोचले तेव्हा सगळीकडे लगबग होती, पण प्रियाचं मन मात्र त्या रात्रीच्या आठवणीत गुंतलं होतं. दुपारी जेवण झाल्यावर घरातील वडीलधारी माणसं विश्रांतीसाठी गेली. प्रिया आपल्या वाड्यातील त्या जुन्या लाकडी खिडकीपाशी उभी राहून बाहेर झाडं पाहत होती. अचानक मागून कोणाचे तरी चाहूल लागली. वळून पाहिलं तर रोहित उभा होता. रात्रीचा तो ओलावा जणूही तसाच आहे का, त्याने तिच्या अगदी जवळ येत विचारलं. खिडकीतून येणारी वाऱ्याची झुळूक तिच्या ओल्या केसांची खेळत होती. त्याने हळूच तिचा चेहरा आपल्या हातात घेतला. त्या जुन्या वाड्याच्या कोपऱ्यात जिथं कोणीच लक्ष नव्हतं तिथे त्यांचा तो रोमांस पुन्हा एकदा रसला. रात्रीचा तो एकांत आता दिवसाच्या प्रकाशात अधिक गहरा झाला होता. वाढदिवसाचा कार्यक्रम पार पडला. खूप मजा आली, पण निघताना एक अशी गोष्ट समोर आली ज्याने प्रियाचे पाय जमिनीला खिळले. सामान गाडीत भरताना रोहितच्या बागेतून एक जुनी पानपिंपळी पडलेली डायरी खाली पडली. प्रियाने ती उचलली आणि सहज उघडली. त्यात तिचं कॉलेजच्या दिवसातलं एक जुनं चित्र होतं. ट्विस्ट असा होता की त्या डायरीत लिहिलं होतं की प्रियाचं लग्न अमरशी ठरण्यापूर्वीच रोहितचं तिच्यावर मनापासून प्रेम होतं, पण आपल्या थोरल्या भावाच्या अमरच्या आनंदासाठी त्याने कधीच आपलं प्रेम व्यक्त केलं नव्हतं. गाडी बंद पडणं हा निव्वळ योगायोग नव्हता, तर त्याला फक्त प्रियाशी काही क्षण एकांत बोलायचं होतं. त्याला फक्त त्याच्या मनातील जुने ओझं हलकं करायचं होतं. पण त्या रात्री जे काही घडलं ते त्यांच्या कल्पनेपलीकडचं होतं. संदेश. काही वेळा परिस्थिती आपल्याला अशा वळणावर आणून उभी करते तिथे आपल्याला दबलेल्या भावनांना वाट मिळते. मात्र नात्यातील विश्वास आणि ओढ टिकून ठेवणे हीच खरी परीक्षा असते. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.